नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे चायनीज नूडल्स। चला तर मग आपण तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाऊया। चायनीज नूडल्स बनवण्याची पद्धत, आपण काय काय सामग्री वापरणार आहे ते दाखवूया। इथे आपण कांदा, कोबी, हिरवी मिरची, अद्रक व चायनीज मसाला सॉस घेतलेला आहे। चला तर आपण गॅस पेटवूया। आता गॅस आपण चालू केलेला आहे, तुम्ही बघू शकता। पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे तिथे। थोड्याच वेळात पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात चायनीज नूडल्स सोडणार आहोत। हे सर्व सॉस आहेत, चायनीज मसाला, टोमॅटो सॉस, सोया सॉस, सर्व सॉस आपण घेतलेले आहेत। त्याबरोबर सर्व कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे आपण, तुम्ही बघू शकता। कोबी देखील घेतलेला आहे, हिरवी मिरची, अद्रक घेतलेले आहे। आता आपण बघणार आहोत की पाण्याला उकळी आलेली की नाही। पाण्याला उकळी आलेली आहे। आता थोड्याच वेळामध्ये आपण त्याच्यामध्ये हे नूडल्स टाकणार आहोत। हे बघा, हे हक्का नूडल्स आहेत। हक्का नूडल्स घ्यायचे आणि पुडा फोडलेला आहे आपण। आता त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उकळी आलेली आहे, मिक्स करत आहोत। पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर नूडल्स मिक्स होत आहेत, तुम्ही बघू शकता। आपण पूर्ण पुडा झटकून वगैरे घेतलेला आहे। नूडल्स थोडे जादाच झालेले आहेत, त्यानंतर आपण थोडेसे हाताने खाली दाबून घेतलेले आहेत नूडल्स। आता थोडेसे हलवून घेऊ। पाण्यामध्ये उकळी आलेली आहे, त्यानंतर आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे, तुम्ही बघू शकता। त्या प्रकारे शिजल्यानंतर आपल्याला नूडल्स काढायचे। आता आपण झाकण ठेवून दिलेले आहे। थोड्या वेळाने आपण बघूया आता शिजले आहेत नाही तर आता आपण बघतोय आपले नूडल्स झालेले आहेत। तर आपण एका चाळणीमध्ये त्याला टाकून घेऊया नूडल्सला। सर्व नूडल्स एका चाळणीमध्ये टाकल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। पाणी चांगल्या प्रकारे निघाले आहे की नाही याची खात्री करायची आहे, त्यामुळे थोडंसं आपण हलवून घेऊया। हलवल्यानंतर बघूया पाणी निघलं आहे की नाही। नसेल निघेल तर हलवून घेत जायचं आहे थोडं थोडं। आणि आता आपण एक डिश घेऊया। डिशमध्ये सर्व नूडल्स आपण त्यामध्ये टाकून देऊया, म्हणजे ते काय होतील, थोडेसे मोकळे होतील। मोकळे झाले तर ते चिकट होत नसतात। आता आपण नूडल्स सर्व एका डिशमध्ये टाकलेले आहेत। नूडल्स बनवण्यात आपण सुरुवात करणार आहे। गॅस आपण पेटवलेला आहे, कढई ठेवलेली, त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे। कांदा, कोबी, आपण जे सर्व कापून घेतलेले पदार्थ आहेत ते त्या कढईमध्ये टाकायचे। आता आपण सर्वप्रथम त्यामध्ये मिरची व अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। ते टाकल्यानंतर आपण कांदा फ्राय करणार आहोत। कांदा टाकल्यानंतर आपण कोबी देखील टाकणार आहोत। सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे छानपैकी। कोबी चांगला मिक्स झालेला आहे की नाही बघूया आपण। थोडंसं त्याला परतून घेऊया तेलामध्ये छानपैकी परतवल्यानंतर त्यात आपण नूडल्स टाकणार आहोत। हे आपण नूडल्स मिक्स केलेले सर्व मसाला वगैरे आपण त्यात टाकलेला आहे। छानपैकी नूडल्स आता आपण मिक्स करून घेऊया व मिक्स झाल्यानंतर आपले नूडल्स खाण्यासाठी तयार होणार आहे थोड्याच वेळामध्ये। सर्वांना आपलं नूडल्स रेसिपी जर का आवडली असेल तर सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे। आता आपण नूडल्समध्ये सॉस टाकणार आहोत। सॉस वगैरे सर्व आपण टाकून झाल्यानंतर छानपैकी नूडल्स आपले मिक्स करून घ्यायचे आहे। आता सॉस टाकलं झालेला आहे आपला, तुम्ही बघू शकता। सॉस टाकताना व्यवस्थित सर्वत्र असा मिक्स करायचा आहे, जेणेकरून नूडल्स आपल्याला मिक्स करण्यात अडचण येत नसती। आता आपण सर्व नूडल मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होईल, खाण्यासाठी आपले नूडल्स तयार होतील। नूडल्स आता आपले फ्राय झालेले आहे, आपण 2 डिशमध्ये त्यांना काढून घेऊया आणि खाण्यासाठी आपले नूडल्स तयार होतील। आता आपले नूडल्स हे सुंदर अशापैकी मिक्स झालेले आपण खाण्यासाठी त्यांना तयार केलेले हे बघू शकतात। जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आजचे आपले नूडल्स कसे झालेले आहे हे तुम्ही आपल्याला कमेंटद्वारे कळवायचं आहे। सर्वांनी लाईक करायला विसरायचं नाही आहे। सर्व मित्रांना ओम साईराम, जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी विठ्ठल, जय जय रखुमाई।